सर्व महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकेल असं शहाजी बापू पाटील यांनी विधान केलंय। संजय राऊत यांनी महापालिकेची स्वप्न पाहू नयेत। कोणत्याही महापालिकेवर ठाकरेंची सत्ता येणार नाही असंही शहाजी बापू पाटील म्हणाले। तर रामदास कदमांच्या बोलण्यात तथ्य, ते सत्य बोलतायत असं सुद्धा पाटील यांनी म्हटलंय। आमदार शहाजी बापू पाटील माझ्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। बापू, काय सांगाल की आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतात, आज तुम्ही बैठक घेतली? आज या ठिकाणी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची बैठक झाली। महायुतीच्या एकजुटीतून ही निवडणूक आपण लढवायचा निर्णय सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि उद्याची निवडणूक ही महायुतीच्या वतीनं आम्ही लढवून निश्चितपणे यश संपादन करू। संजय राऊताला स्वप्नाश्री वेड्यावून काय बघू नका म्हणावं। कुठला एकही महापौर संजय राऊता बाजूचा महाराष्ट्रात होणार नाही, माझं लिहून घ्या तुम्ही वाक्य। महायुतीचेच येणार आणि निश्चितपणानं महाराष्ट्राची जनता महायुतीला भरल्या हातानं मतदान करणार। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं निधन झालं त्यावेळी शिवसेनेच्या सर्वोच्च पदावर रामदास कदम साहेब काम करत होते। त्या सर्व प्रसंगात ते मातोश्रीत होते, त्यामुळे तिथला प्रसंग त्यांना माहीत आहे। ज्या अर्थी त्याने हे आरोप केले त्या अर्थी त्यावेळी काहीतरी घडलेलं आहे आणि आपल्यालाही आठवत असेल की 2 दिवस सतत आपल्या खेड्यापाड्यात ही चर्चा होती की साहेब 2 दिवसापूर्वीच वारलेत पण अजून जाहीर करत नाहीत। अशा चर्चा खेड्यापाड्यात सुद्धा त्यावेळी होत्या, एवढं मी खात्रीनं सांगतो। रामदास कदमांचं समर्थन करते? रामदास कदमांच्या ह्या बोललेल्या विधानाचं मी एवढ्यासाठी समर्थन करतो की ज्या अर्थी ते बोलले त्या अर्थी त्यात काय तर तथ्य असणार। माऊली डांगे, पुढारी न्यूज, सांगोला।